नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमचे काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे पेडियाट्रिशियन या पदासाठी आहे। 4 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे। MD परेड तुमचं झालेलं असेल किंवा DCS झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर रेडिओलॉजिस्ट पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। MD रेडिओलॉजी किंवा DMRD झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिनसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सीज आहे। MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिनसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। 75,000 रुपये वेतन या ठिकाणी आहे। MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिनसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन या ठिकाणी आहे। त्यानंतर IPHसाठी ऑर्थोपेडिक्ससाठी या ठिकाणी 2 वॅकन्सीज आहेत। या पदासाठी या ठिकाणी 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। MS ऑर्थो किंवा D ऑर्थो तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज जे आहेत करू शकता। त्यानंतर सर्जन पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। MS सर्जन झालेलं असेल जनरल सर्जरीमध्ये तर किंवा या ठिकाणी DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ॲनेस्थेसियालिस्ट या पदासाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे। MD ॲनेस्थेसिया झालेलं असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर डायलिसिस IPHसाठी या ठिकाणी मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी एकूण वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी इतर देखील कॅटेगरीसाठी L2 L3 NRC आणि SNCU किंवा NBSU आणि ICUसाठीच्या वॅकन्सीज आहेत। MBBS झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एकूण 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठीच एकूण 3 वॅकन्सी आहे। 60,000 रुपये वेतन दिलं जाईल। MBBS झालेलं असेल तर 3 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी तुम्ही डिग्री इन ऑडिओलॉजीमध्ये केलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही 25,000 रुपये वेतन या ठिकाणी घेऊ शकता। एक वॅकन्सी या ठिकाणी आहेत। टेक्निशियन या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे पण 17,000 रुपये वेतन दिलं जाईल। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल सायन्समधून सोबत डिप्लोमा इन डायलिसिसमध्ये केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहे करू शकणार आहात। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी स्टाफ नर्स या पदासाठी आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर 26 वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी या ठिकाणी बघू शकता। 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। या ठिकाणी अर्ज जे आहेत 30/5/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 6/6/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहेत या ठिकाणी सादर करू शकता। वयमर्यादा जे आहे या ठिकाणी किमान वयमर्यादा 21 वर्षाची या ठिकाणी आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची कामाला वयमर्यादा या ठिकाणी आहे। NHMमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना 5 वर्षाची सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे। फीज पेमेंट जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट म्हणजेच DDच्या माध्यमातून करायचं आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। खुल्या प्रवर्गासाठी 200 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये फीज पेमेंट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।